केंद्र सरकारनं महाराष्ट्र शासन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वेळोवेळी बदल करून योजना अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र त्या दरम्यान गेल्या 17 वर्षांपासून ग्राम रोजगार सेवकांकडे शासनाचं दुर्लक्ष झालंय असा आरोप करत राज्यातील ग्राम रोजगार सेवक 1 एप्रिल पासून संपावर जातील असा इशारा भुदरगड तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेनं गटविकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव यांना निवेदनाद्वारे दिला आहे। राज्यभरातील ग्राम रोजगार सेवक हा मनरेगा योजनेचा मुख्य कणा मानला जातो। मात्र 2 मे 2011च्या शासन निर्णयानुसार त्यांना अर्धवेळ कर्मचारी मानलं जात असून विविध जबाबदाऱ्या पार पाडूनही त्यांना निश्चित वेतन किंवा मानधन मिळत नाही। त्यामुळे भुदरगड तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक नाराजी व्यक्त करतायत। योजनेची पारदर्शक अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम रोजगार सहाय्यकांना कामाच्या ठिकाणी जाऊन फेस रीडिंगद्वारे ई-केवायसी करणं, हजेरी नोंदवणं, नोंदी जतन करणं तसंच सामाजिक अंकेक्षणाची प्रक्रिया राबवणं अशी अनेक कामं करावी लागतात। याशिवाय दिवसातून 2 वेळा फेस स्कॅनिंग हजेरी घेण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे। 3 ऑक्टोबर 2024 रोजी शासनानं ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8,000 मानधन आणि 2,000 रुपये प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता। मात्र निर्णयाला 1.5 वर्ष उलटून गेले तरी त्याची अंमलबजावणी झाली नसल्यानं भुदरगड तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी गटविकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव यांना एप्रिलपासून संपावर जाणार असल्याचं निवेदन दिलंय। यावेळी तालुका अध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष दीपक डोंगरे, अनिल ईर, सोपान खतकर, उदय फराकटे, जॉयल बारदेसकर, अवधूत पाटील, श्रीकांत देऊळकर, दत्तात्रय डांगे, दिलीप नरतवडेकर, सविता राणी यांच्यासह रोजगार सेवक उपस्थित होते।